श्री शिवलीलामृत कथा अध्याय पहिला दाशार्य कलावती आख्यान। श्री गणेशाय नमः। हे शिवशंकरा, तू अनादि अनंत पूर्ण ब्रह्मानंद मायातीत आहेस। हे पुराण पुरुषा, तू अनंत रूपे धारण करतोस। तू जगतपती आहेस, तुला माझा नमस्कार असो। हे पंचानना विश्वंभरा मदनांतका, तुझा जय जयकार असो। हे भाललोचना, तू आपल्या भक्तावर प्रेम करणारा आहेस। हे उमानाथा, तू आपल्या मस्तकावर स्वर्गगंगेला धारण केले आहेस। हे कर्पूर गौरा, तू आपल्या भक्तांचे रक्षण करतोस। तू सर्वांचे भय नाहीसे करतोस, आपल्या भक्तांना संसार सागरातून पार नेतोस। तू सदाशिव शांत अचल आहेस। तुझ्या ठिकाणी कोटी सूर्यांचे अढळ तेज आहे। तू अनंत ब्रह्मांडाचा नायक विश्वरक्षक आहेस। ब्रह्मा विष्णू सहस्रमुखांचा शेष इंद्रादी सर्व देव ऋषीमुनी तुझे सदैव ध्यान करीत असतात। हे शिवशंकरा, ओंकार महाबळेश्वर, उज्जैनीचा महाकाल, सौराष्ट्र देशीचा सोमनाथ, श्रीशैल्य पर्वतावरील मल्लिकार्जुन, परळीचा वैजनाथ, भीमाशंकर, दारुकावनातील नागेश, गौतमी तीरावरील त्र्यंबकेश्वर, हिमालयातील केदारनाथ, वाराणसीतील विश्वनाथ, सेतुबंधस्थित रामेश्वर ही सर्व तुझीच रूपे आहेत। अशा सर्वोत्तम शंकरा, तुझे महात्म्य वर्णन करण्यास वेदशास्त्रेही असमर्थ आहेत। मेरू पर्वतासह पृथ्वीचे वजन करण्यास तराजू कुठला आणावयाचा, किंवा सगळे आकाश कशात साठवून ठेवावयाचे। पृथ्वीवरील पाणी आणि वाळू मोजावयास माप कुठे मिळणार। पृथ्वीचा कागद, समुद्राची शाई व कल्पवृक्षाची लेखणी केली तरी शारदा देवी तुझे गुणवर्णन करू शकणार नाही। साक्षात वेदव्यास सुद्धा तुझे गुणवर्णन करू शकले नाहीत, तिथे माझ्यासारखा एक सामान्य मनुष्य तुझे वर्णन कसा करू शकेल। हे ऐकताच भगवान सदाशिव प्रसन्न झाले व मला म्हणजे श्रीधराला म्हणाले, तू शिवलीलामृत ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ कर, मी तुझ्या मुखाने माझे सद्गुण वदवीन। श्रोते हो, आता सावध चित्ताने श्री शिवलीलामृत श्रवण करा। स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलामृत शुकदेवांनी सांगितले आहे। एकदा नैमिषारण्यात पुराणकार सुतांना शौनकादी ऋषी म्हणाले, तुम्ही अनेक पुराणे सांगितली आहेत, भगवान विष्णूच्या लीला वर्णिल्या आहेत। रामायण महाभारत भागवत ऐकून आमचे कान तृप्त झाले, आता शिवलीलामृत श्रवण करण्याची आमची इच्छा आहे। तेव्हा सूत म्हणाले, ऋषी हो, आता लक्षपूर्वक शिवलीलामृत ऐका। हे शिवलीलामृत मोठे अद्भुत असून त्याच्या श्रवणाने पातकांचे पर्वत जळून जातात। आयुष्य आरोग्य व ऐश्वर यांचा लाभ होतो। श्री शंकराच्या कृपेने संतती संपत्ती व ज्ञान मिळते। कलिदोषाचा नाश होतो। सर्व यज्ञामध्ये जपयज्ञ श्रेष्ठ, म्हणून शिवषडाक्षर मंत्राचा ओम नमः शिवाय जप करावा। दुसरा मंत्र शिवपंचाक्षर नमः शिवाय मंत्र, दोहोंचे फळ सारखेच आहे। ब्रह्मादी देव याच मंत्राचा जप करतात। या शिवमंत्र जपाने दारिद्र्य दुःख भय शोक व सर्व पातकांचा नाश होतो। या मंत्राचे महात्म्य सांगावे तेवढे थोडेच। सर्व शास्त्रात वेदांत श्रेष्ठ, सर्व शस्त्रात पाशुपत्य श्रेष्ठ, सर्व तीर्थात प्रयाग श्रेष्ठ, त्याचप्रमाणे सर्व मंत्रामध्ये शिवपंचाक्षर मंत्र श्रेष्ठ आहे। या मंत्राचा जप सर्वांनी करावा, त्यासाठी कोणतेही बंधन नाही। या मंत्र जपासाठी आणखी कोणत्याही क्रिया किंवा विधी करावे लागत नाहीत। या मंत्राचे जे सतत जप करतात त्यांचे सर्वतोपरी रक्षण स्वतः शंकर करतात। मात्र हा मंत्र आपणास माहीत असला तरी तो श्रेष्ठ पवित्र सद्गुरूकडूनच घ्यावा, त्यासाठी सद्गुरूला शरण जावे। या मंत्राचा जप पवित्र स्थळी गोकर्णादी तीर्थक्षेत्री शिवमंदिरात करावा, म्हणजे साक्षात्कार होतो। या संदर्भात एक प्राचीन कथा सांगतो, ती ऐका। पूर्वी मथुरेत यादव वंशात दाशार्य नावाचा एक थोर उदार व सुलक्षणी राजा होता। देशोदेशीचे मांडलिक राजे त्याच्या पुढे नतमस्तक होऊन त्याला करभार देत असत। त्याच्या राज्यातील प्रजाजन विद्वान ब्राह्मण त्यांचे सदैव कल्याण चिंतित असत। शुद्ध पक्षातील चंद्रकलाप्रमाणे त्याचे ऐश्वर्य वाढत होते।
सदैव शुभ विचार करणारा तो राजा सर्वांचे इच्छा त्वरित पूर्ण करीत असे. अत्यंत पराक्रमी असलेला तो राजा 14 विद्या 64 कलांत अत्यंत निपुण होता. तो सामर्थ्याने परशुरामासारखा, युद्धभूमीवर प्रलयाग्नीसारखा होता. त्याची सेना प्रचंड होती. ती पाहून शत्रू चळचळा कापत. त्याच्या पत्नीचे नाव कलावती. ती काशी राजाची कन्या होती. मूर्तिमंत रूपलावण्य असलेली कलावती आपल्या नावाप्रमाणे सकल कला निपुण होती. ती भगवान शंकराची मोठी उपासक होती. एकदा दाशार्य राजाने कलावतीला आपल्या महालात येण्यासाठी निरोप पाठविला, परंतु ती राजाकडे गेलीच नाही. मग कलावतीच्या सौंदर्याने वेडा झालेला कामातुर दाशार्य राजा स्वतःच तिच्याकडे गेला व तिला म्हणाला, प्रिये, मी तुला बोलावणे पाठविले, तरी तू का बरे आली नाहीस? हे शुभांगी, मला आलिंगन दे. आपल्याला उत्तम पुत्र व्हावा असे तुला वाटत नाही का? राजाने असे विचारले असता कलावती स्मितहास्य करत म्हणाली, महाराज, मी शिवव्रत घेतले आहे. मी व्रतस्थ आहे. रोगस्थ, गर्भवती, ऋतुस्नात, व्रतस्थ, वृद्ध व अशक्त असलेल्या स्त्रीचा उपभोग घेऊ नये. पर्वकाळ, व्रतदिन नसेल तेव्हा स्त्री पुरुषांनी मोठ्या आनंदाने कामक्रीडेचा आनंद भोगावा, अशी शास्त्रांची आज्ञा आहे. कलावतीने असे सांगितले तरी राजावर काही परिणाम झाला नाही. तो कामातुर झाला होता. रतिसुखासाठी आसुसला होता. त्याने कलावतीच्या मनाविरुद्ध तिला जवळ ओढून भाऊपाशात घेतले. त्याच क्षणी एक अद्भुत घडले. तापलेल्या लोखंडाच्या खांबाला स्पर्श करताच जसा चटका बसतो त्याचप्रमाणे राजाचे अंग भाजले. राजा कलावतीला दूर लोटून म्हणाला, हा काय प्रकार आहे? मला सगळे सविस्तर सांग. कलावती म्हणाली, महाराज, रागावू नका. दुर्वास मुनी माझे गुरु आहेत. त्यांनी मला अत्यंत पवित्र असा शिवपंचाक्षरी नमः शिवाय मंत्र दिला आहे. त्या मंत्राचा मी सतत जप करीत असते. त्यामुळे माझे शरीर अत्यंत पवित्र पावन झाले आहे. तुमचे शरीर मात्र अनेक प्रकारच्या पापकर्मामुळे अपवित्र झाले आहे. तुम्ही अभक्षभक्षण, अपेयपान व परस्त्रीगमन केल्यामुळे तुमचे शरीर पापयुक्त अपवित्र झालेले आहे. माझ्या सद्गुरूंच्या कृपेमुळे मला त्रिकाल ज्ञान झालेले आहे. तुम्ही कधीही जपतप शिवाचरण केले नाही. तुमच्या हातून गुरुसेवा घडलेली नाही. तुम्हाला मृत्यूनंतर भयंकर असा नरकवास भोगावा लागणार आहे, असे कलावतीने सांगितले असता राजाला मोठा पश्चाताप झाला. स्वतःचे पापाचरण आठवून दुःखाने त्याचा कंठ दाटून आला. तो कलावतीला म्हणाला, हे गुणवती, तो शिवमंत्र मला दे. मी त्या मंत्राचा जप करेन. त्यामुळे माझी सर्व पापे जळून भस्म होतील. त्यावर कलावती म्हणाली, महाराज, मी तुमची पत्नी आहे. तुम्ही माझे प्राणेश्वर गुरु आहात. मला मंत्र सांगण्याचा अधिकार नाही. यादव कुळात गर्गमुनी हे श्रेष्ठ गुरु आहेत. ते वसिष्ठ, वामदेवांच्या प्रमाणे परमज्ञानी आहेत. त्यांना शरण जाऊन तुम्ही शिवदीक्षा घ्यावी. मग दाशार्य राजा कलावतीसह गर्गमुनीच्या आश्रमात गेला. गर्गमुनींनी त्या दोघांचे स्वागत करून विचारपूस केली. तेव्हा राजाने गर्गमुनींना साष्टांग नमस्कार घातला. मग हात जोडून तो म्हणाला, गुरु महाराज, मी महापापी आहे. मला शिवदीक्षा द्या. मला शिवमंत्र द्या. सर्वज्ञ गर्गमुनीने सर्व काही ओळखले. मग त्यांनी राजाला यमुना नदीवर नेऊन स्नान करावयास लावले. राजाने कलावतीसह यमुना नदीत स्नान केले. यथाविधी शिवपूजन केले. गुरु गर्गमुनींना रत्नांचा अभिषेक केला. त्यांना दिव्य वस्त्रालंकार अर्पण करून त्यांची पूजा केली. मग दाशार्य राजा हात जोडून उभा राहिला असता गर्गमुनींनी त्याला आपल्या छातीशी धरून त्याच्या मस्तकावर हात ठेवला व त्याला शिवपंचाक्षर मंत्र दिला. तो मंत्र मिळताच राजाच्या हृदयातील अज्ञान नाहीसे झाले. त्याचे अंतःकरण ज्ञानप्रकाशाने भरून गेले. त्या मंत्राचे सामर्थ्य केवढे! राजा मंत्राचा जप करू लागला असता त्याच्या शरीरातून कोट्यावधी कावळे बाहेर पडले. कित्येकांचे पंख जळाले, कित्येक तडफडत बाहेर आले व जळून भस्म झाले. ते पाहून राजाला मोठे आश्चर्य वाटले. त्याने गर्गमुनींना नमस्कार करून विचारले, हे कावळे कुठले? ते माझ्या शरीरातून बाहेर कसे आले? आता मला देवासारखे दिव्य रूप कशामुळे प्राप्त झाले?
माझ्या मनातील आशा, तृष्णा, कल्पना, भ्रांती, वासना मला छळत होत्या, पण आता तुमच्या कृपेने त्या पूर्ण नाहीशा झाल्या आहेत. आपण मला दिलेला शिवपंचाक्षरी मंत्र खरोखर धन्य आहे. आपणही धन्य आहात. आता मला पूर्वीच्या 1000 जन्मांचे ज्ञान झाले आहे. माझी सर्व पातके कावळ्यांच्या रूपाने माझ्यातून बाहेर पडून भस्म झाली. गुरु महाराज, माझ्या हातून घडलेल्या पातकांची गंती किती करावी? सुवर्ण चोरी, अभक्ष भक्षण, सुरापान, गुरुद्रोह, परदारागमन, गुरुनिंदा अशी असंख्य पापे मी केली होती. याशिवाय ब्राह्मण हत्या, स्त्री हत्या, गुरुहत्या, परनिंदा, पशुहत्या, वेदद्रोह, प्रसादभेद, लिंगभेद, पंक्तीभेद, हरिहरभेद, ज्ञानचोरी, ग्रंथचोरी, पक्षीघात, खोटे भाषण अशी ही असंख्य पापे मी केली होती. मातृपितृ हत्या, परद्रव्याचा अपहार, कन्या विक्रय, गोविक्रय, आत्महत्या, भ्रूण हत्या इत्यादी महापातके मी केली होती. लहान सहान पातकांची तर गंतीच नाही. इतकी सगळी पातके कावळ्यांच्या रूपाने माझ्या शरीरातून बाहेर पडली व जळून भस्म झाली. थोडेफार पुण्य गाठी होते म्हणून हा नरदेह प्राप्त झाला. आपल्या कृपेने सर्व पातकातून मी मुक्त झालो, असे बोलून दाशार्य राजाने पुन्हा पुन्हा गुरूंना वंदन केले. मग राजा कलावतीसह आपल्या घरी परत आला. कलावतीने मोठ्या चातुर्याने राजाचा उद्धार केला. राजा नित्यनेमाने शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करू लागला. त्यामुळे त्याच्या राज्याची अधिकच भरभराट झाली. राज्यातील अतिवृष्टी, अनावृष्टी, रोगराई इत्यादी सर्व दोष नाहीसे झाले. राज्यात अकाली वैधव्य, अकाली मृत्यू, रोग इत्यादी वाईट गोष्टी नाहीशा झाल्या. राजा कलावतीसह सर्व सुखांचा उपभोग घेत सुखाने राज्य करीत होता. राजाची सगळी प्रजा शिवोपासना करू लागली. सगळीकडे शिवकीर्तन, शिवपूजन, रुद्राभिषेक, ब्राह्मण भोजन यथाविधी होऊ लागले. दाशार्य राजाचे हे आख्यान जे पठण श्रवण करतील, लिहून काढतील, त्याचे नीट रक्षण करतील, त्यांचा संसार सफळ संपूर्ण होईल. भगवान सदाशिव त्यांचे पूर्ण रक्षण करतील. जे शिव महात्म्याचे पठण श्रवण करतात ते स्त्री पुरुष खरोखर भाग्यवान होत. आता यानंतरची कथा अधिकच सुरस आहे. सर्वांनी तिचे परमश्रद्धेने पठण श्रवण करावे. स्वतः शिवशंकरच माझ्या मुखातून बोलत आहेत. स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीलामृत ग्रंथाचा पहिला अध्याय समाप्त. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय.